नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. शिंदे यांनी मोठं गिफ्ट आता मकर संक्रांतीसाठी दिलेलं आहे. 13-14 जानेवारीला 12 वाजता ठीक पैसे येणार. मोठा निर्णय घेतलेला आहे शिंदेंनी. मकर संक्रांतीसाठी मोठा निर्णय. बँकेत नवीन यादी जमा केलेली आहे. 1500 रुपयांनंतर 4200. सोबतच लाडक्या बहिणींसाठी आपण पैठणी साडी सुद्धा देणार आहोत. 12 जिल्हे आणि पोस्टात वाटप होणार आहे. मकर संक्रांतीसाठी सरसकट सर्वांना पैसे द्या, मोठा आदेश. बघा, या आहेत आपल्याकडून आपल्या स्वतःकडून चॅनलकडून आपल्या लाडक्या बहिणींसाठी 7 पैठणी साड्या. साड्या जर तुम्हाला हव्या असतील तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्हाला मी सांगतो आहे. तर तुम्हाला सगळ्यात प्रथम काय करायचं आहे तर मी सगळं डिटेल माहिती व्यवस्थित पूर्ण पहा. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर सगळी डिटेल माहिती तुम्हाला कळणार आहे. काय करायचं आहे काय नाही सर्व माहिती मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि शिंदे यांची मोठे गिफ्ट सुद्धा लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे. कारण पहा, मकर संक्रांतीसारखा मोठा सण हा लाडक्या बहिणींचा आवडता सण असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. उद्या सकाळपासून लाडक्या बहिणींचा 7वा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे. हो, कारण शिंदे यांनी मोठा निर्णयच घेतलेला आहे. कारण लाडक्या बहिणींना आता प्रतीक्षा करावी लागणार नाही. मकर संक्रांतीसाठी त्यांना जानेवारीचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता एकदम 3000 रुपये आणि त्याच्यासोबतच 4200 रुपये सुद्धा मिळणार. यांनी असं ठरवलेलं आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचा सुद्धा एकत्र हप्ता द्यायचा आहे. म्हणजे ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे त्यांना फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी मिळून 3000 रुपये मिळतील. आणि ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता नाही मिळाला अशा लाडक्या बहिणींना 10,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. येत्या 48 तासामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे पडणार आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीचं एक गोड गिफ्टच आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मिळणार आहे. यासोबतच 2 गिफ्ट सुद्धा मकर संक्रांतीसाठी लाडक्या बहिणींसाठी आहे. पहिलं मकर संक्रांतीचं गिफ्ट जे आहे सरकारकडून ते म्हणजे लाडक्या बहिणींना बघा, मी तुम्हाला सांगतोय आता सरसकट वाटप हे होणार आहे. हो, लाडक्या बहिणींसाठी सरसकट वाटप होणार आहे. जानेवारी हप्ता आणि फेब्रुवारी हप्ता असं दोन्ही मिळून 3000 रुपयांची मोठी इथं वाटप सुरू झालेलं आहे. कारण सरकारच्या लक्षात आलेलं आहे. कारण मकर संक्रांती हा मोठा सण असतो. तुम्हाला माहिती आहे, जसं दिवाळीमध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 2 महिन्याचे एकदम पैसे दिले होते, तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे 2 महिन्याचे पैसे इथे मिळणार आहेत. याच्यासोबतच हे 3000 आणि 830 रुपये सुद्धा वाटप सुरू आहे. 830 रुपये कशाचे तर लाडक्या बहिणींना आता मोफत गॅस सिलेंडरचा जो काही हप्ता आहे तो सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती आता आनंद आलेला आहे. परंतु इथं सरकारकडून काही महत्त्वाचे नियमावली सुद्धा लावलेली आहे. बघा, सरसकट वाटप करणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींकडूनच काही महत्त्वाची कामे राहिलेली आहेत. आणि अशा जवळपास 35 ते 40 लाडक्या बहिणी आहेत. त्यांच्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे. बघा, तुम्हाला बँकेच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सरळ सांगितलं, आम्ही कोणाचीही तिथं चौकशी स्वतःहून करत नाही आहोत. न चौकशी करता आम्ही पैसे देणार आहोत. जर कोणाची तक्रार स्वतःहून तक्रार आली तरच तिथं चौकशी होणार आहे. मित्रांनो, सरसकट कोणाचीही चौकशी होणार नाहीये. आणि ह्यामुळं लाडक्या बहिणींना थोडासा दिलासा मिळालेला आहे. आणि हा चांगला दिलासा मिळणार आहे. कारण पुन्हा एकदा लाडक्या बहिणीवरचं चेहऱ्यावरती हसू आलेला आहे. कारण बघा ना, तुम्ही जर आता तिथं अर्ज पडताळणी झाली सरसकट, तर आपल्याला माहिती आहे निम्म्यापेक्षा जास्त लाडक्या बहिणी तर इथं जर कसून चौकशी झाली तर 100% बाहेर पडतील. कारण तुम्हाला माहिती आहे आता 2.5 लाखापेक्षा उत्पन्न बऱ्याच लाडक्या बहिणींचं आहे, तरी सुद्धा त्या फॉर्म भरून इथं फायदा घेत आहेत. आणि मी म्हणत नाही की अशा सगळ्याच लाडक्या बहिणी आहेत, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत त्या खरंच पात्र आहेत. परंतु माझं असं म्हणणं आहे स्वतःचं की इथं कोणाचीही चौकशी न करता सगळी बहीण ही लाडकीच बहीण आहे आपली. सगळ्या महिला ह्या आपल्या लाडक्या बहिणी आहेत. कुणाचं उत्पन्न कितीही असो काही असो, सगळ्यांना पैसे हे मिळालेच पाहिजेत असं स्वतःचं माझं मत आहे. आणि तुमच्या मोबाईलवरती कुठल्याही क्षणी आता तुम्हाला जानेवारी आणि फेब्रुवारीचा हा हप्ता मिळणार आहे. बघा, तुम्हाला आता मी सांगणार आहे 2100 रुपये हप्ता मिळणार का. बघा, जानेवारी आणि फेब्रुवारी मिळून दोन्हीचे मिळून 4200 रुपये होतात. मग तुम्ही म्हणाल 4200 रुपये मिळणार का. नाही मित्रांनो, 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. परंतु ते तुम्हाला एप्रिल आणि मेचा दोन्हींचा मिळून हप्ता हा 4200. कारण एप्रिलपासून आपल्याला 21 रुपये होणार आहेत. आत्ता तरी नाही, आत्ता तुम्हाला 3000 रुपये हे फिक्स झालेलं आहे, फायनल झालेलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे कुणीही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडून काही महत्त्वाची कामे राहिलेली आहेत, ते तुम्हाला कामं 100% करावी लागणार आहेत. त्या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, पहिलं गिफ्ट लाडक्या बहिणींसाठी मी तुम्हाला सांगतोय, त्याच्याकडून सरकारला हे आहेत. आपल्या चॅनलकडून लाडक्या बहिणींना 7 पैठणी मिळणार आहे. त्या कशा मिळणार आहेत ते सुद्धा सांगतोय. तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे. बघा, जसं अदिती तटकरे मॅडम म्हणल्या की आम्ही कोणाचीही चौकशी करत नाही आहोत,
त्याचमुळं लाडक्या बहिणींना तिथं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यामुळं पहिलं जे गिफ्ट आहे ते म्हणजे सरसकट अर्ज पडताळणी कुणाची होणार नाही. दुसरं गिफ्ट म्हणजे 20 लाख घरं मंजूर झालेले आहेत लाडक्या बहिणींसाठी. बघा 20 लाख घरं मंजूर झालेले आहेत. त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना स्वतःचं घर असणार आहे. आपण बचत करून स्वतःचं घर बनवणार आहोत. त्यासाठी सरकार तुम्हाला बक्कळ पैसे देणार आहे. त्यासाठी जिल्ह्यांची यादी सुद्धा तयार आहे आपल्याकडं. बघा 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुद्धा सुरू होणार आहे. लाडक्या बहिणीसोबतच हे घरकुलात सुद्धा वाटप सुरू होणार आहे. परंतु काही लाडक्या बहिणींचे इथं बोगस जे लाभार्थी होते त्यांची तक्रार आलेली आहे 30 ते 40 लाख यांची सुद्धा आता अर्ज तपासणी याच्यासोबतच चालू आहे. ज्या लाडक्या बहिणी अर्ज पडताळणीतून बाहेर निघतील, ज्यांना पात्र होतील पुढे जाऊन, त्यांना सुद्धा हे पैसे मिळणार आहेत आणि घरकुल सुद्धा तुम्हाला फायदा मिळणार आहे. तुम्ही म्हणाल तर घरकुलचा फायदा कसा घ्यायचा? बघा 20 लाख घरासाठी तुम्हाला ग्रामपंचायत आणि तुमची पंचायत समितीमध्ये जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यांना म्हणायचं आहे की आम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही पात्र आहोत, तर आम्हाला घरकुलाचा फायदा घ्यायचा आहे. तर तिथं तुम्हाला ते मदत 100% करतील. बघा लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा जो काही मेसेज आहे पैशाचा तो येणार आहे. आता मी तुम्हाला सांगतोय काही महत्त्वाच्या जे काही निर्णय घेतलेले आहेत शिंदे सरकार यांनी. बघा सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी बँकेला यादी दिलेली आहे आणि आदेश सुद्धा दिलेले आहेत की आता उशीर करू नका. लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींचं बघा 25 ते 30 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजूनही आधार कार्ड अपडेट नाहीये किंवा आधार कार्ड बँकेला लिंक नाहीये, याच्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे यायला उशीर होत आहे. बघा तुम्हाला एक काम करायचं आहे उद्या, आता आज रविवार आहे ठीक आहे, उद्या पटकन जाऊन तुम्हाला ते काम करायचं आहे. तुमचं आधार मॅप आहे का नाही हे बघायचं आहे. तुम्हाला वाटत आहे फक्त मॅप केलंय, परंतु ते ॲक्च्युअलमध्ये मॅप झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना वाटतंय आपल्याला पैसे यायला पाहिजेत पण आलेलेच नाहीयेत. बघा तुम्हाला सुद्धा वाटलं असेल माझं सगळं बरोबर आहे, पैसे नाही आले. हेच कारण आहे मित्रांनो, तुम्हाला फक्त वाटत आहे परंतु ते लिंक झालेलं नाहीये. तर तुम्हाला ते पटकन काम करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायचा आहे. व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. बघा तुम्ही काय करताय, व्हिडिओ पूर्ण पाहत नाही, पळवत व्हिडिओ बघता आणि मग तुम्हाला तिथं योजनेचा फायदा मिळत नाही. आता पैठणी साड्याबद्दल सांगतो. बघा मित्रांनो, लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलकडून स्वतः आपण 7 पैठणी साड्या देणार आहोत. तुम्हाला आता फोटो सुद्धा दाखवलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे बघा, आपल्या चॅनलला पहिल्यांदा तर सबस्क्राईब केलेलं पाहिजे, व्हिडिओ पूर्ण पाहिलेला पाहिजे, पळवत नाही. तिसरं म्हणजे व्हिडिओवरती चांगली कमेंट केलेली पाहिजे. चौथा म्हणजे व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओ शेअर केलेला पाहिजे. ह्या 5 अटी ज्या लाडक्या बहिणी पूर्ण करतील अशा लाडक्या बहिणींना आपण 7 लाडक्या बहिणींना पैठणी तिथं देणार आहोत. हो, आणि यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे. यासोबतच आदित्य तटकरे मॅडमनी हे सुद्धा घोषणा केलेली आहे की आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेसोबत गॅस सिलेंडरचे सुद्धा आम्ही पैसे वाटप करणार आहोत. गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे तुम्हाला 830 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत. दोन्हीचे वेगवेगळे मेसेज येतील, एकदम मेसेज येणार नाही. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा 3000चा वेगळा मेसेज येईल आणि जो गॅस सिलेंडर आहे याचा वेगळा मेसेज येणार आहे. गफलत करून घेऊ नका, दोन्हींचे वेगवेगळे मेसेज येणार आहेत. त्यामुळं कुणीही टेन्शन घेऊ नका, लवकरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता तुम्ही मला कोणत्या जिल्ह्यात दादा, 12 जिल्हे सध्या तरी यादी आहे. याच्यामध्ये तुम्हाला उद्या सकाळपासून जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता जमा झाल्याचं मिळणार आहे. बघा ते जिल्हे तुम्हाला सांगतोय ज्याच्यामध्ये उद्यापासून तुम्हाला हप्ता मिळणार आहे. पहिलं तर आपला जिल्हा आहे पुणे जिल्हा, रायगड जिल्हा, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, तिथं पुढे बघितलं तर आपण बीड, जालना, इकडे जर बघितलं तर पालघर, अजून पुढे गेलं तर छत्रपती संभाजीनगर, तिकडे धाराशिव, पुढे बीड झालेला आहे, पुढे आहे अमरावती. असे महत्त्वाचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे वाटप कार्यक्रम पाहायला मिळणार आहे आणि येत्या 48 तासामध्ये तुमच्या खात्यावरती तिथं पैसे जमा झालेले बघायला तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आम्ही तुम्हाला सांगू की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही, नवीन यादीत तुमचं नाव आहे की नाही, हे तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती सांगू. परंतु तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे, व्हिडिओला लाईक केलेलं पाहिजे, व्हिडिओ शेअर केलेला पाहिजे आणि व्हिडिओवरती चांगली कमेंट केलेली पाहिजे. तरच आम्ही तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊ आणि 100% तुम्हाला काही प्रश्न असतील नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.